सर्वात पहिले रेल्वे सेवा ही मुंबईमध्ये CST पासून तर ठाणेपर्यंत सर्वात पहिले ट्रेन ही चालवण्यात आली होती 1856 मध्ये। या CST टर्मिनलवरती व्हिक्टोरिया राणीचा पुतळा तुम्हाला बसवलेला दिसेल, तुम्हाला दाखवतो। आणि आताच या CSTला 150 वर्ष झाल्यामुळे याचं पुनर्बांधकाम चालू आहे, ते बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि याच्या वास्तू कायम आणि टिकून ठेवण्यासाठी याचं पुनरीकरण करणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, आपण आताच CST बघितलं। CST बघितल्यानंतर तुम्हाला जायचं आहे गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलला। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपासून गेटवे ऑफ इंडिया फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे। आपण आता एलिफंटा केव्ज बघून परत इथे गेटवे ऑफ इंडियाला उतरलोय। गेटवे ऑफ इंडिया सुंदर असा नजारा, या साईडला गेटवे ऑफ इंडियाच्या काही साईडला लगेच तुम्हाला इथं ताज हॉटेल बघायला भेटेल। गेटवे ऑफ इंडियाचं कन्स्ट्रक्शन हे 1911 मध्ये स्टार्ट केलं होतं आणि 1924 मध्ये गेटवे ऑफ इंडिया हा पूर्णपणे बनवून सर्वसामान्यांसाठी ओपन करण्यात आला होता। याची पूर्ण हाईट 26 मीटर आहे, 26 मीटर आहे। आणि तुम्ही इथं आल्यावर असं म्हणलं जातं की हा एक मार्ग आहे, बाहेरून येण्यासाठी पूर्वीचा हा मार्ग होता। आपण आलो आहे ताज हॉटेलच्या जवळ, इंडियाच्या फ्रंट साईडला ताज हॉटेल आहे। ताज हॉटेल सांगायचं म्हटलं ताज हॉटेल हे चालू झालं होतं। आपण इकडनं गेटवे ऑफ इंडियाकडनं इकडे आलो ताज हॉटेलकडं। ताज हॉटेल गेटवे ऑफ इंडियाकडनं समोरासमोरच आहे। ताज हॉटेलबद्दल सांगायचं जर म्हटलं तर भारतातील पहिली 5 स्टार हॉटेल ही ताज हॉटेल आहे। आणि ताज हॉटेल ही 1903 मध्ये सर्वात पहिले ओपन झाली होती। आणि ताज हॉटेलला टाटा ग्रुप हे ओन करतात। पुढे जगातील सर्वात महागडं बिल्डिंग म्हणजे अँटिलिया। आताच आपण या वर्ली बांद्रा टू वर्ली सिलिंगवरनं असं आलो। हा तो सिलिंग बघू शकतो तुम्ही, त्याच्यावरनं आपण आता प्रवास केला। लांबूनही तसा सुंदर थोडंसं आपण जवळून बघितलं। आपल्याला आता हाजी अलीला जायचं आहे। हाजी अलीला जाण्यासाठी हा जो रोड आहे, रोडच्या पलीकडे समुद्र आहे, समुद्राच्या पलीकडे ते समुद्रामध्ये हाजी अली आहे। तर हाजी अलीला जाण्यासाठी आपण रोडनं क्रॉस करता हा इथं भुयारी मार्ग आहे, या भुयारी मार्गात आज जायचं आहे। आणि पलीकडे खालून आपण रोडच्या खालून जाणार आणि पलीकडून निघणार हाजी अलीसाठी। आपण आता इथून बाहेर आलो आहे। त्या साईडनं इकडे येण्यासाठी हा भुयारी मार्ग आहे। त्या भुयारी मार्गातून आपण रोडच्या खालून इकडून ह्या साईडला येतो। त्या हाजी अलीसाठी आपल्या इकडे जायचं आहे। आणि हा फिरून उन्हात फिरून पूर्ण सचिन डाऊन झालं आहे। तुम्ही पूर्वी यूट्यूबवर व्हिडिओ बघितले असतील की हाजी अलीला जाण्यासाठी एकदम मोकळा मार्ग दिसतोय, पण आता इथं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे इथनं वरनं फ्लायओव्हर आहे आणि खालून तुम्हाला जाण्यासाठी असा फ्लायओव्हरच्या खालून असं एक भुयार बनलं, त्यातून तुम्ही हाजी अलीला जाऊ शकता। हाजी अली दर्गा जाण्यासाठी असा एक मार्ग आहे। 3 नंतर हाजी अली दर्गा बंद होते, कारण की 3 नंतर हे जे पाणी हे वरती यायला लागतं, म्हणजे भरती येते। भरती आल्यामुळे इथं कोणत्याही धर्माचा माणूस इथे येऊन मन्नत मागू शकतो, कारण की हाजी अलीमध्ये आपली मन्नत पूर्ण होती अशी एक म्हण आहे। तुम्ही इथे येऊन मन्नत मागितली तर ती तुमची नक्कीच पूर्ण होणार। त्यामुळे नक्कीच हाजी अलीला भेट द्या। आणि हाजी अलीचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथं कितीही पाणी आलं, कितीही भरती होती आली तरी ही दर्गा कधीच पाण्यात बुडत नाही। आपण हाजी अलीला गेलो होतो
तिथे मोबाईलवर शूट वगैरे अलाउड नाही म्हणे, त्याच्यामुळे आपण दर्शन घेतलं आणि तुमच्यासाठी मी काही फुटेज काढले तर तुम्हाला दाखवतो. आणि हजारीपासून आपण आता बाजूलाच या साईडला लक्ष्मी मंदिर आहे, महालक्ष्मी मंदिर आहे, आपण आता तिथे जातो. समोर पुढे या साईडला बघू शकता जगातील आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत माणसाचं घर म्हणजेच आपले मुकेश अंबानी यांचं अँटिलिया हे इथं दिसतंय तुम्हाला. आपण तिथे जवळ जाणार आहोत, जवळ गेल्यावर दाखवतो. महालक्ष्मी मंदिराकडे जाण्यासाठी आपण ते त्र्यंबकेश्वराच्या मंदिरापासून राईटला जायचं आहे आणि तिथून जाण्यासाठी महालक्ष्मी मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. देवीसाठी असं एक मस्त छानसं तुम्हाला फूल घ्यायचं आहे आणि देवीच्या चरणामध्ये ते अर्पण करायचं आहे. हे महालक्ष्मी प्रवेशद्वार, मंदिराचा प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता, महालक्ष्मी मंदिर. तुम्हाला मुकेश अंबानीचा अँटिलिया हाऊस बघण्यासाठी महालक्ष्मी मंदिरापासून कुठलीही गाडी किंवा रिक्षा घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही सरळ आमच्यासारखं पायी जाऊ शकता. महालक्ष्मी मंदिरापासून अँटिलिया हाऊस हे खूप फार तर फार 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती जाऊ शकतो. पायी गेलं तर तुम्हाला एक फायदा होईल, तुम्हाला आजूबाजूचे सगळे बिल्डिंग्स वगैरे बघता येईल. आणि हाजी अली दर्गापाशी उतरलं, हाजी अलीपासून महालक्ष्मी मंदिरसुद्धा तुम्ही पायी 5-10 मिनिटात येऊ शकता. तिथूनही 5-10 मिनिटात पायी तुम्ही अँटिलियाला येऊ शकता. मुंबईमध्ये फिरताना तुम्हाला जर अशी एखादी भारीतली लग्झरियस गाडी भेटली, जसं की ही पोर्शे गाडी आहे इथं, तर तुम्ही असं भारावून जाऊ नका, कारण की अशा गाड्या तुम्हाला 5-5 मिनिटाला बघायला भेटेल. बघू शकता. तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही असं घाबरूनची गोष्ट नाही. हा एरियाच असा आहे की इथं तुम्हाला 5-10 मिनिटाच्या अंतरावरती भारी लग्झरियस गाड्या बघायला भेटतात. त्यामुळे म्हटलं तुम्ही महालक्ष्मी मंदिरापासून अँटिलियापर्यंत पायी जाण्याचाच मार्ग निवडा, कारण की तुम्हाला असं खूप साऱ्या बिल्डिंग्स वगैरे, घर्स वगैरे बघता येईल आणि हा नजारा डोळ्यांना बघण्यासाठी खूप सुंदर आहे. जसं तुम्ही थोडं पुढे जाल, तुम्हाला पुढे गेल्यावरती अँटिलिया ही बिल्डिंग दिसायला सुरुवात होईल. तुम्ही बघू शकता. अँटिलिया बिल्डिंगच्या मागे तुम्हाला ही जुन्या काळातली एक घंटिल्या तुम्हाला बघायला भेटेल. हे अँटिलिया आहे, ही घंटिल्या आहे. आता आपण आलेलो आहे मुंबईच्या सर्वात श्रीमंत, तसंच भारतातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घरापाशी. तुम्ही बघू शकता ही अशी उंचाची बिल्डिंग आहे. या घराचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर या घराच्या बांधकामासाठी 15,000 करोड एवढा खर्च लावलेला आहे. आणि हे जगातील, भारतातील आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचं मुकेश अंबानी यांचं घर आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हा आपला आजचा 3रा दिवस मुंबईमध्ये. 2 दिवसामध्ये आपण बरंच पडला. आज आपण सकाळी जाणार आहोत BSC बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा एरिया कोणता एरिया? दलाल स्ट्रीट. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज एरिया हा दलाल स्ट्रीटमध्ये पडतो. आपण तिथे गेल्यावरती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बघूया आणि त्याची माहिती एक्सप्लेन करतो.
वेलकम मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण BSCला आलेलो आहे. BSC BD बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ह्या जर BSCला तुम्हाला सांगायचं झालं तर BSCचं स्थापना ही 1875मध्ये करण्यात आली होती आणि इथे BSC ही सोमवार ते शुक्रवारपर्यंत डेली चालू असते आणि तुम्ही शनिवार रविवार इथे मध्ये व्हिजिट करू शकता. आपण तिथे गेटमध्ये जाऊन व्हिजिट करू शकतो आणि अजूनही जुन्या पद्धतीने इथे तुम्हाला पेपरवरती शेअर तुम्ही घेऊ शकता. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं ही काळाची गरज आहे आणि तुम्ही पण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. शेअर मार्केटचे जे मेन ऑफिस BSC बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे मुंबईमधील दलाल स्ट्रीटमध्ये आहे. माउंट मेरी चर्चमध्ये तुम्हाला जाण्यासाठी इथून रस्ता आहे. तिथे तुम्ही इथं आतमध्ये जाऊ शकता आणि आतमध्ये जाऊन शांतता एकदम मस्त बसायचं आहे. बघू शकता माउंट मेरी चर्च ही सुंदर प्रकारे असं डिझाईन केलं आहे आणि इकडं थोडं बसण्यासाठी जागा पण आहे. आपण तिथे जाऊन बसू शकतो. मित्रांनो, मानवंदना करून मुंबई सोडली. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.